तर भिवंडी महापालिकेतील कोणार्क विकास आघाडीचे विजयी उमेदवार माजी महापौर विलास आर पाटील यांच्या बंगल्यावर हल्ला झालेला आहे। हल्ला करणारे भाजपचे आमदार महेश चौगुलेंचा मुलगा मीत चौगुले यांनी समर्थक असल्याचा आरोप करण्यात आलाय। विलास पाटलांच्या समर्थकांचा छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या पाहायला मिळतोय। पोलिसांकडून कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज जो आहे तो करण्यात आलेला आहे। माझ्यासोबत माजी महापौर कोणार्क विकास आघाडीचे विलास आर पाटील आहेत। नक्की काय सांगाल, कशा पद्धतीचा आहे संपूर्ण प्रकार? आम्ही या संदर्भात सगळे आता प्रचार विजयी झाल्यानंतर आम्ही लोकांचे आभार मानायला गेलो, परंतु तिथे आम्हाला असं कळलं की आमच्या घरामध्ये स्वतः आमदार महेश चौगुले यांचा मुलगा एक 2-4 गाड्या घेऊन स्वतः येऊन आमच्या घरात घुसलं। दरोडेखोर कसे घरात घुसतात त्या पद्धतीने घरात घुसून आमच्या घरी तोडफोड केली। आमची घरामध्ये फक्त अशा वेळी महिलाच असतात, त्या महिलांना त्यांनी घाबरवण्याचा प्रयत्न केला आणि अक्षरशः महिला तिथे किंचाळायला लागल्या। आमचा एक 2 वर्षाचा लहान नातू सुद्धा आहे, त्याच्यावरती पण त्याचा परिणाम झाला। सगळे घाबरून झालेले आहेत, गाडींच्या काचा वगैरे फोडल्या। त्यानंतर सगळी दहशत शोधता आम्ही ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी आम्हाला ते शोधत आले होते आणि शोधत आल्यानंतर आम्ही पोलिसांना फोन केला, DCP साहेबांना फोन केल्यानंतर परंतु आम्हाला तशी जी साथ पाहिजे तशी मिळाली नाही। मग आम्ही आमच्या पद्धतीने जे आम्हाला सिक्युरिटी दिली ती 2-3 लोक पोलिसांची, त्या पोलिसांनी घेऊन आम्ही आमच्या इथे आलो। परंतु आता पण दारू पिऊन आले होते ते, तुम्ही जर त्यांची टेस्ट केली आत्ता तर ते दारू पिऊन आले होते एकदम। असे सिनियर PI DCP साहेबांना फोन केला, त्यांनी ताबडतोब इमिडिएट ॲक्शन्स घेण्याकरता चालू केलेलं। परंतु हा माणूस जो आहे हा आउट ऑफ कंट्रोल आहे। हा उगीच आम्हाला धमक्या द्यायचा प्रयत्न करतो, तू आम्हाला धक्का दिला, हे दिलं, म्हणजे त्याला खोटं नाटक करायचा सवयच आहे त्याला झालेली। पैसे खाल्लेत त्यांनी, पैशापेक्षा माणुसकीच नाहीये। आज महापौरांच्या सुद्धा याच्या डोक्यावर थोडं गंभीर मार लागलेला आहे। कॅमेरा पर्सन अजय सह संजय भोई, TV9 मराठी। रांधेरीच्या उशिवरा परिसरामध्ये गोळीबार झालाय। उशिवरा पोलीस स्टेशनच्या हद्दीच्या नालंदा सोसायटीवरती गोळीबार झालेला आहे। पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। गोळीबाराचं कारण अस्पष्ट आहे। इमारतीमध्ये असलेल्या CCTVच्या आधारे आरोपींचा शोध घेणं सध्या सुरू असल्याची माहिती मिळते। अंधेरीच्या ओशिवरा परिसरामध्ये जे आहे ते अज्ञातांनी फायर केलेलं आहे आणि याच फायर केलेल्या परिसरामध्ये आहे सायंकाळच्या 8 ते 8:30च्या दरम्यान जो आहे तो हा गोळीबार इथे या ठिकाणी फायर झाल्याची माहिती आहे। खरं तर अज्ञातांनी हा फायर केल्याची या ठिकाणी माहिती मिळते। या ठिकाणी आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात आता पोलीस दाखल झालेले आहेत आणि आपण बघतो की या साईडला जे आहे ते मोठ्या प्रमाणात पोलीस आहेत। पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात जागृत आहे। पोलीस जे आहेत ते घटनास्थळी पोहोचले आहेत। घटनास्थळावरती कसून चौकशी करतायत आणि याच ओशिवरा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी असतील, त्याचबरोबर पोलीस अधिकाऱ्यांची टीम जी असेल आता या सगळ्या घटनेची सखोल चौकशी करतायत, तपासणी करतायत। खरं तर CCTVच्या आधारे ही पोलिस कुठे काही मिळते का हेही देखील पोलीस पाहतायत। याच गोळीबारामुळे जे आहे ते परिसरामध्ये मोठा आपल्याला या ठिकाणी दहशत पसरल्याचंही पाहायला मिळते। नेमकं आता हा गोळीबार कुणी केला, का केला, याचा शोध जे आहे ते पोलीस घेताना आपल्याला दिसत आहे। कॅमेरामन हरिनगीसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, मुंबई। तर बारामतीमध्ये सुरू असलेलं कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे। कृषी प्रदर्शनात AI तंत्रज्ञानावर आधारित खोडवा ऊसाचे 150 टनाचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे।